दीपक पवारजी, 2019च्या निवडणुका या अनेकांचं म्हणणं होतं की त्यात बऱ्याच गोष्टी बदलल्या. म्हणजे जर 2019ला घडलेल्या गोष्टी या कोणी त्याला चूक म्हणत असेल, कोणी त्याला पॉलिटिकल रिअलाइनमेंट म्हणतं, कोणी त्याला बंड म्हणतं, उठाव जे काय असेल ते 2019ला जे झालं होतं त्याचं करेक्शन आता 2024ला होईल असं तुम्हाला वाटतं? कारण ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. आणि जसं कार्यक्रमाच्या सुरुवातीला म्हटलं होतं की निवडणुकीचं साधारणपणे राजकारणाचं एक चक्र दर 30 वर्षांनी बदलत असतं असं म्हटलं जातं. तर आताही तसं चित्र बदलताना आपल्याला दिसणार आहे की ही निवडणूक त्या दृष्टीने किती महत्त्वाची वाटते? कमलेश, तुम्ही तुमच्या प्रतिनिधींशी पण बोललात, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी पण बोलले. 2019 साली ज्या वेळेला शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसचं सरकार आलं त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचं असंच म्हणणं होतं की यांनी हिंदुत्वाशी द्रोह केलेला आहे आणि निवडणुकीमध्ये जे मॅन्डेट लोकांनी तुम्हाला दिलं त्या लोकांच्या मॅन्डेटला विरोध करून तुम्ही सत्तेमध्ये आलेले आहात. आणि त्यानंतर 2 वर्षांनी जेव्हा ते सरकार पडलं, एकनाथ शिंदे साहेबांनी जेव्हा आपला वेगळा पक्ष स्थापन केला त्यावेळेलाही त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही हिंदुत्वाला सोडचिठ्ठी दिलेली आहे आणि त्या सरकारमध्ये दादांचा आम्हाला खूप त्रास होत होता म्हणून आम्ही त्या सरकारमधून बाहेर पडलो. 1 वर्षानंतर दादाच त्या नव्या सरकारमध्ये आलेले आहेत. म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये अभ्यासकांनी, राजकीय कार्यकर्त्यांनी, लोकप्रतिनिधींनी बघण्यासारख्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण राजकीय पटावर पाहून झालेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही म्हणतात असं 2019ला जे घडलेलं आहे ते जर करेक्शन असेल तर आता जे घडतं आहे ते कदाचित चूक असेल, किंवा 2019ला जे घडलेलं आहे ते चूक असेल असं जर लोकेच्छा म्हणत असेल तर 2024च्या निवडणुकीमध्ये लोक ते करेक्ट करतील. प्रश्न असा आहे की त्या मतदारसंघामधली लोकेच्छा काय आहे. आणि नंतर जेव्हा हे सगळे तुमचे प्रतिनिधी सांगतायत की सगळ्यांनी धावत मुंबईला यायचं आहे, मुंबईला आल्यानंतर त्या लोकेच्छेचं रूपांतर कोणत्या प्रकारच्या नव्या इच्छेमध्ये होणार आहे आणि लोक विकासासाठी कुठल्या बाजूला जाणार आहेत हे तुम्हाला आत्ता सांगता येणार नाही. आणि म्हणून इथं जे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत त्यांनाही मी अशी मैत्रीपूर्वक विनंती करतो की तुमचे नेते कधी एकमेकांशी हात मिळवणार आहेत, त्यामुळे तुम्ही इथं बसून एकमेकांशी फार दुश्मनी घेऊ नका. कारण तुमचं सगळ्यांचं राजकीय करिअर या नंतरचं आहे आणि कधी तुमच्या नेत्यांनी हात मिळवल्यामुळे तुम्हालाही हात मिळवणं भाग पडेल आपल्याला माहिती नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 तासात लोकांनी काय म्हटलंय ते आपल्याला कळणार आहे. त्यामुळे आता आपण खूप दंडाच्या बेटकुळ्या फुगवल्या आणि असं म्हटलं की आमचाच गुलाब उधळणार आहे आणि ह्यांचा निप्पात होणार आहे, तरी सुद्धा 2 तासानंतर लोक काय म्हणायचं ते म्हणणारच आहेत. मला असं वाटतं की लोकांच्या पुढचे जे प्रश्न आहेत ते असे आहेत की महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, तिसरी आघाडी असेल, संभाजीराजेंचा पक्ष असेल, वंचित असेल, या सगळ्यांच्या अजेंड्यामधनं, या सगळ्यांच्या जाहीरनाम्यांमधनं लोकांच्या ज्या मूळ इच्छा आहेत त्या व्यक्त होत आहेत का? तुम्ही पक्षांचे सगळे जाहीरनामे पाहिलेत, आघाडी युती सगळ्यांचे, तर 50% पेक्षा अधिक लोकांनी आपापल्या मतदारसंघांमधल्या देवस्थानांची पुनर्रचना करणं किंवा जीर्णोद्धार करणं हे काम सांगितलेलं आहे. हे अक्रॉस पार्टी स्पेक्ट्रम आहे. कोणाच्याही अजेंड्यावर एखाद दुसरा अपवाद वगळला तर मराठी भाषा संस्कृती हा लोकांच्या अजेंड्यावरचा भाग नाही आहे. म्हणजे जे लोकांना आपले विषय वाटतात किंवा आपले विषय आहेत असं आपण माध्यमातली पण मंडळी आपण सगळी म्हणता, हे राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर नसेल तर त्यांना लोकांना चारधाम यात्रांना घेऊन जाणं, लोकांना डायरेक्टली त्यांच्या खात्यामध्ये पैसे देणं, हे करून मतं ट्रान्सफर करता येत आहेत. अशा प्रकारचा जर कॉन्फिडन्स राजकीय पक्षांना, आघाड्यांना वाटला तर आज पण एक सेकंद, पण काय लोकांना जर तिथे वाटत असेल, योजना असतील, लोकांना त्याच्यावर जर मत म्हणजे अर्थात आपल्याला निकाल दिला तेव्हा बघूच, पण जर ते लोकांना पटलं असेल तर नाही, मी त्याच्याबद्दल नाही, लोकांना ते पटू नये असं माझं म्हणणंच नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की लोकांना ते पटतं आहे का, म्हणजे लोकांना आपण जे म्हणतोय की दीर्घकालीन काही विकास योजना करायला पाहिजेत ते सर्वसामान्य माणसांचं म्हणणं आहे का लोकांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण असेल किंवा नंतर महालक्ष्मी असेल या प्रकारच्या योजनांमधनं आलेला पैसा लोकांना चालतो आहे आणि त्याच्या पलीकडच्या अर्थव्यवस्थेचा विचार सर्वसामान्य माणसं करत नाहीयेत हे पण आपल्याला कळेल. आणि आता जी रिअलाइनमेंट होते म्हणजे दादांच्या पक्षातले लोक असं म्हणाले की दादा किंगमेकर होणार आहेत. काल प्रकाश आंबेडकर म्हणाले की ज्यांच्याकडे सत्ता असेल त्यांच्यासोबत आम्ही असणार आहोत. हे सगळं जेव्हा घडतं तेव्हा जे किंगमेकर आहेत ते तुम्हाला ब्लॅकमेलही करू शकतात. जे किंगमेकर आहेत त्यांची एक विशिष्ट प्रकारची किंमतही असू शकते. आणि मला वाटतं की हे थोडं राजकारण पूर्णतः न नैतिक आहे. त्याला नैतिकतेचं उगाच वेष्टन लावून बघण्यापेक्षा राजकारण हा पूर्ण स्वच्छ व्यवहार आहे अशा पद्धतीनं जर आपण बघायला लागलो तर मला वाटतं अधिक स्पष्टता आपल्याला येईल असं वाटतं. चालेल, ठीक आहे. आता आपण खरं तर ही चर्चेचा आपला एक टोन सेट झालेला आहे. आपण कुठल्या दिशेने चर्चा नेणार आहोत आपल्याला सगळ्यांना कळतच आहे आणि तसं साधारणपणे आता 1-1.5 तास, तासापेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. त्याच्यानंतर ही सगळी आपल्याला रिझल्ट्स आणि कल जसे यायला लागतील तसं टोन कोणाचा बदलतोय आणि काय कसं चित्र बदलतंय आपल्याला कळेल.